तर मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचर मध्ये. मित्रांनो, भरपूर दिवसाच्या नंतर व्हिडिओ बनवायला हाती घेतलेला आहे. थोडा काही इश्यू होता. तर WRDच्या संदर्भात आपण नेहमीप्रमाणे तुम्हाला माहिती देत आलेलो आहोत. वेळोवेळी माहिती देण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी केलं जात होतं. काही दिवस झाले तर थोडा मॅटर असल्यामुळे व्हिडिओ बनवू शकलेलो नाही. तर बघा आता WRD म्हणजे जलसंपदा विभागाच्या संदर्भात भरपूर काही नवीन सुधारित याद्या लागलेल्या आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं होतं भरती अजूनपर्यंत पूर्ण झालेली नाही. मग ती कालवा निरीक्षकची असो, दप्तर कारकूनची असो किंवा आणखी कोणत्या पदाकरता असो, ठीक आहे. मोजणीदाराची सुद्धा भरती पूर्ण झालेली नाही. आता त्याच्या संदर्भात वेटिंग लिस्ट आलेली आहे. मागे व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर जेव्हा आपला लास्ट व्हिडिओ होता, तर 176 क्रमांकाचं परिपत्रक आपण टाकलेलं होतं आपल्या टेलिग्राम चॅनलवरती, जो ऑफिशियल आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती. त्याच्यानंतर मित्रांनो, जवळपास 1 हप्त्यामध्ये 5 ते 6 परिपत्रक WRD विभागाने जाहीर केलेले आहे. त्याच्यामध्ये परिपत्रक क्रमांक 177, 178, 179, 180 आणि 181 तुम्हाला बघायला मिळणार आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी परिपत्रक वाचले सुद्धा असतील. काहींनी वाचले सुद्धा नसतील, तर त्यांच्याकरता हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ज्यांनी वाचले असतील त्यांना व्हिडिओ बघण्याची आवश्यकता नाही. तर बघा 177व्या क्रमांकाचं जे परिपत्रक आहे, त्याच्यामध्ये नागपूर विभागाचे सुद्धा जे यादी आहे ते दप्तर कारकून, बडणीदार आणि कालवा निरीक्षक यांची वेटिंग लिस्ट जाहीर झालेली आहे. तर 177व्या क्रमांकाचे जे परिपत्रक आहे ते कशा संदर्भात आहे ते आपण बघणार आहोत. पारी-पारीने सगळे जे परिपत्रक आहे ते सगळे आपण बघणार आहोत आणि त्याच्यावर थोडी संक्षिप्त रूपामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, उमेदवारांची प्रतीक्षा यादी आहे आणि ही सुद्धा सुधारित आहे, ठीक आहे. म्हणजे सुधारित प्रतीक्षा यादी आहे. आणि जे पोस्टचं नाव असणार आहे मित्रांनो, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक. झोनचं जर नाव केलं, डिपार्टमेंटचं जर नाव केलं, तर जलसंपदा विभागाचं जे डिपार्टमेंट आहे ते ठाणे विभागाचे झोनल नेम जे आहे ते ठाणे विभागाची ही यादी आहे. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही असिस्टंट सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची जी यादी आहे त्याच्यामध्ये जवळपास जर आपण विचार केला तर इथे जी वेटिंग लिस्ट लागलेली आहे, सुधारित यादी जी लागलेली आहे, ते सुधारित यादीचा जो आकडा आहे तो 133च्या घरात आहे. आणि बघा इथे काही अटी सुद्धा दिलेल्या आहे आणि 133 विद्यार्थ्यांची यादी त्यांनी लावलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर बघायला मिळेल तर कॅटेगरी वाईज तुमचा नंबर असेल, कॉलम आहे, सिरियल नंबर आहे, कॅन्डिडेटचं नाव आहे, मिळालेले मार्क आहे, कॅटेगरी कोणती आहे आणि कोणत्या कॅटेगरीमधून ते रिझर्वेशन आहे किंवा कोणत्या कॅटेगरीतून जे आहे ते वेटिंगला आहे, हे सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. पूर्ण आपण वाचत बघणार नाही. PDF मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. तर बघा मित्रांनो, 133 उमेदवारांच्या यादीमध्ये सगळ्यात शेवटचे जे उमेदवार आहेत, त्यांना 91.73 मार्क आहेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये EA उमेदवार आहेत आणि काही अटी, टीप त्यांनी दिलेल्या आहेत. त्या टीप तुम्ही नेहमीप्रमाणे जे आहे ते वाचू शकता. तर एक टीप मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो. प्रतीक्षा यादीचा जो दिनांक आहे ते सगळं दिल्यानंतर त्यांनी जाहीर केलेलं आहे की नियुक्ती आदेश दिल्यानंतर जे उमेदवार मंडळ स्तरावर कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित नव्हते किंवा रुजू होण्यास इच्छुक नव्हते, असं स्वयं घोषणापत्र दिलेल्या उमेदवारांचे उमेदवार विहित मुदतीत रुजू झाले नाहीत किंवा उमेदवार रुजू होऊन प्रतीक्षा आधी वैधतेच्या मर्यादेत राजीनामा दिला, तसंच कागदपत्र व सेवेच्या अटी व शर्ती पूर्ण करीत नसल्याने अपात्र ठरवण्यात आलेला उमेदवारांच्या रिक्त जागा भरण्याकरता ही यादी लावण्यात आलेली आहे. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की MPSCचा जो निकाल आहे तो निकाल आल्यानंतर भरपूर जागा ज्या आहेत त्या खाली होऊ शकतात. काही काही निकाल चांगले मिळालेले आहे मुलांना, त्याच्यामुळे जे रुजू झाले ते विद्यार्थी सुद्धा WRD मधून निघालेले आहेत. त्यांच्या सुद्धा जागा डिपार्टमेंटला भरायच्या आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, प्रतीक्षातील दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांग प्रमाणपत्र हे तर कॉमन आहे, ते आता आपल्याला वाचायची गरज नाही. तुम्ही जे आहे ते तुम्हाला जे आवश्यक असेल ते वाचू शकता. सगळे PDF जे आहे ते टाकले आहे. जर मी सर्वच वाचत बसलो तर व्हिडिओ फार लंबा होईल मित्रांनो. त्याच्यानंतर बघा 178व्या क्रमांकाचं आपल्याला परिपत्रक बघायचं आहे. तर 178व्या क्रमांकाचे जे परिपत्रक आहे ते नाशिक विभागाशी संबंधित आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट साठीचे परिपत्रक आहे. ठीक आहे. सुधारित यादी आहे मित्रांनो ही सुद्धा. तर अधीक्षक अभियंता जे आहे ते नाशिक विभागाची सुधारित यादी आहे आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची यादी आहे. ठीक आहे. प्रतीक्षाधीन उमेदवारांची यादी यांनी इथे क्लिअरली तुम्हाला इथे बघायला मिळेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये सुद्धा थोडी प्रिंट जे आहे ते बरोबर व्यवस्थित आलेली नाही. तर आता याच्यामध्ये बघा मित्रांनो,
याच्यामध्ये जर विचार केला आपण नाशिक विभागामध्ये तर जवळपास जी यादी लावण्यात आलेली आहे ती 123 विद्यार्थ्यांची यादी, 123 कॅन्डिडेटची यादी तुम्हाला इथे बघायला मिळेल. ठीक आहे. तर तुम्हाला तुमच्या यादीमध्ये नाव शोधायचं आहे आणि भरपूर जे विद्यार्थी आहे प्रक्रिया जी आहे ते लांबत असल्यामुळे लक्ष देणे त्याच्याकडे बंद केलेल्या WRD विभागाच्या जागेकरता ज्यांनी लक्ष देणं बंद केलेलं आहे त्याच्यापर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जेणेकरून कोणाचं नुकसान होऊ नये. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढची यादी आपल्याला बघायची आहे ते 179व्या क्रमांकाची आहे. 179व्या क्रमांकाला बघा आता ही प्रिंट थोडीशी व्यवस्थित आलेली नाही. तर उमेदवारांची प्रतीक्षा यादी सुधारित आहे. नागपूर विभागाची यादी आहे आणि ही यादी जी आहे ते दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार यांनी जवळपास 3 याद्या या वीकमध्ये सुधारित करत लावल्या. ही बघा इथं तुम्ही बघू शकता 3/11/2025 ची सुधारित यादी आहे. त्याच्यानंतर परत जर आपण विचार केला त्यांनी जी यादी लावलेली आहे ना मित्रांनो, ती यादी जर परत विचार केला आपण तर त्यांनी आणखी एक यादी लावलेली आहे. ती 179व्या परिपत्रक क्रमांकामध्ये 179 झालेलं आता 180 जर आपण बघितलं सॉरी 180 परिपत्रक जर आपण बघितलं त्याच्यात सुद्धा सुधारित तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर इथे तुम्हाला परत बघू शकता ही जी प्रतीक्षा यादी आहे उमेदवारांची सुधारित यादी जी आहे ती सुद्धा नागपूर विभागाचीच आहे. दप्तर कारकून, कालवा निरीक्षक आणि मोजणीदार पदाकरता. ठीक आहे. आता याच्यामध्ये परत काय सुधारणा केली आहे ते दोन्ही यादीचे तफावत आपल्याला बघावे लागणार आहे. ते 3 तारखेची होती, 7 तारखेला त्यांनी परत सुधारित यादी लावलेली आहे. याच्यामध्ये जे कॅन्डिडेटचं नाव आहे ते कॅन्डिडेट किती नंबर ते घेतलेलं आहे ते आपण तुम्ही बघू शकता. 151 जागा परत ज्या आहे त्या उमेदवारांची यादी यांनी लावलेली आहे. 151 सुधारित उमेदवार सुधारित यादी लावलेली आहे आणि नागपूर विभागाकरता आहे. तर याच्यामध्ये पहिल्या नंबरला जे कॅन्डिडेट आहे मेरिट नंबर 105 आहे 174.36 मार्कांवरती. तर जवळपास भरपूर जागा मित्रांनो खाली झालेल्या आहेत आणि जागा भरल्या जाणार आहे. ठीक आहे. आता याच्यानंतरची जी यादी आहे मित्रांनो 181व्या क्रमांकाची हे सुद्धा आपल्याला बघणे गरजेचं आहे. तर बघा 181व्या क्रमांकाची जी यादी आहे उमेदवारांकरता प्रत्यक्ष यादी सुधारित यादी आहे. ही सुद्धा नागपूर परिमंडळाचीच आहे परंतु पदाचं जे नाव असणार आहे ते स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आहे. प्रिंट थोडीशी आडवी आलेली आहे तुम्ही करून इथे वाचू शकता. जवळपास जी यादी लावण्यात आलेली आहे ती 86 विद्यार्थ्यांची आणि 86 प्लस म्हणजे 90 विद्यार्थ्यांची यादी तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची अपडेट आहे WRDच्या संदर्भात. ज्या मुलांनी लक्ष देणं सोडलेलं असेल ज्यांना काही जे वेटिंग लिस्ट आहे क्लिअर होणार की नाही तर वेटिंग क्लिअर होणार आहे मित्रांनो. टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे आणि मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं होतं की भरती अजूनपर्यंत WRD विभागाची पूर्ण झालेली नाही. MPSCचा जसा निकाल लागेल तशाप्रमाणे जागा खाली होतील. ठीक आहे. बाकी काही आणखी अपडेट माहिती आली तर आता इकडून इकडे आपण कंटिन्यू आपल्या चॅनलला व्हिडिओ टाकणार आहे. आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झालेला आहे. तर बघा इथून कंटिन्यू चॅनलला व्हिडिओ येत राहील. अपडेट तुम्हाला WRD विभागाची कोणत्याही विभागाची जी अपडेट असेल ते चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य केले जाईल. तोपर्यंत मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मित्रा-मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला सुद्धा विसरू नका. आणि सोबतच टेलिग्राम चॅनल जो आहे आपला तिथे सर्वात अगोदर माहिती दिली जाते. हॅलो टीचर YT नावाचा तिथे सुद्धा तुम्ही चॅनलला जॉईन होऊ शकता. बाकी काही अपडेट माहिती आहे चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.